Hello everyone. Today we are going to see our next point about the fourth chapter, that is networking basics. So in this lecture we see some of the networking classes and interfaces. Okay. So now here is the list of all networking classes. So now we are already aware about the what is class and what is interface. Okay. So that is class needs the extends and interface needs implement. So that is we already know we already covered that part in the core Java. So here we have some list of networking classes. First of all, here we have some list of classes. First one is authenticator, then content handler, datagram packet, datagram socket implementation, HTTP URL connection, INET address, okay, INET 4. So these are all the list of all classes present in the networking classes. Okay. Now, most of the time we will use only few of them. Okay, आपण त्याचे फक्त थोडेच वापरणार आहे. त्यामध्ये एक येतं कंटेंट हँडलर, ऑथेंटिकेटर, त्यानंतर डेटाग्राम सॉकेट, आयनेट ऍड्रेस, HTTP URL कनेक्शन, त्यानंतर नेट परमिशन, सर्व्हर सॉकेट ऍड्रेस, URL कनेक्शन आणि URL स्ट्रीम हँडलर. हे जे क्लासेस आहेत हे आपण आपल्या जो करिक्युलम आहे त्या करिक्युलम मध्ये बोलायचं झालं तर हे क्लासेस हे कॉमनली युज्ड आहेत. ओके, सर्व्हर सॉकेट, आयनेट ऍड्रेस, ऑथेंटिकेटर, URL कनेक्शन, नेट परमिशन, HTTP URL कनेक्शन. सो ज्यावेळी तुम्हाला डिटेल मध्ये जायचं असतं नेटवर्किंग साठी, तुम्हाला हे क्लासेस जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. सो आपण वन बाय वन जसे प्रोग्राम्स येत जातील तसं आपण त्याचा एक सॉकेटचा यूज बघत जायचं आहे. आणखीन एक महत्वाचं की जे तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करत असता त्या तुम्हाला कंपल्सरी हे सगळे क्लासेस आहेत ते यूज करायचे आहे. ओके, सो बिफोर स्टार्टिंग विथ दिस जस्ट आय वुड लाईक टू that is remind you about how the classes and interfaces will work. Okay, इथं आपण ज्यावेळी क्लासेस तयार करतो ज्यावेळी आपण एक्सटेंड करत असतो आणि हे एक्सटेंड करत असतानाच आपण त्याचा ऑब्जेक्ट तयार करून आपण ते रिकॉल करत असतो. ठीक आहे, जे जे काय मेथड्स आहेत ते. इंटरफेस इज डिफरंट थिंग. दॅट इज इंटरफेस वी कॅन से इट्स आपल्याला जे मल्टिपल इनएंडस यूज करू शकत नाही त्या आपण काय करतो, इंटरफेस यूज करतो. त्याच्यावर महत्वाचं काय की आपण इंटरफेस आणि क्लासेस यूज कसं करायचं ते आपण वन बाय वन प्रोग्राम मध्ये बघायचं आहे. ओके, so here are the list of interfaces, that is content handler, factory, file name, map, socket option, socket implementation, factory, URL, datagram. ते सगळे इंटरफेस तुम्हाला कंपल्सरी यायला पाहिजे आणि त्याची माहिती आपण घ्यायची वन बाय वन. आता इथं आपण बघितले 3 पॅकेज आहेत. फर्स्ट ऑफ ऑल लँग्वेज पॅकेज, देन IO पॅकेज अँड .NET पॅकेज. सो कोणताही नेटवर्किंगचा प्रोग्राम तुम्हाला जर लिहायचा असेल जावा मध्ये, कोणताही नेटवर्किंगचा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्हाला हे पॅकेज इम्पोर्ट करणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. हा पॅकेज तुम्ही जो पण इम्पोर्ट करत नाही तो पण तुम्ही कोणतेही नेटवर्किंगचे प्रोग्राम करू शकत नाही. ओके, सो हिअर आता आपण जे डिस्कस केले होते आपल्या मागच्या सेटमध्ये क्लासेस मध्ये ते इथं सगळे पूर्ण लिस्ट थोडीफार दिलेली आहे. त्यातला आता हा डेटाग्राम पॅकेट, डेटाग्राम सॉकेट, आयनेट ऍड्रेस, सर्व्हर सॉकेट, URL कनेक्शन, HTTP URL, हे सगळे तुम्हाला सांगितलं होतं ना कॉमन यूज आहेत, इथं त्यांनी हायलाइट केले. ठीक आहे, आणि जे हायलाइट न केले आहे ते ऑर्डर आहे, त्याचा आपण एकदम रेअरली यूज करतो. ओके, त्यानंतर आपला दुसरा आहे तो लँग्वेजचा. आपण लँग्वेज मध्ये आपण ऑब्जेक्ट करून घेतलाय. इथं दुसरा IO घेतलाय, इथं IO एक्सेप्शन हँडल केलं त्यांनी. ठीक आहे, हा खालचा जो पार्ट आहे तो आहे इंटरफेसचा, सॉरी क्लासेसचाच आहे, इकडे इंटरफेसचा पार्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण आपले क्लासेस जे .NET पॅकेज मध्ये आहेत ते यूज करणार आहोत. आता त्यातलं जो मगाशी आपण सांगितलं होतं आयनेट ऍड्रेस. ओके, सॉरी, हा जो आयनेट ऍड्रेस सांगितला होता हा आयनेट ऍड्रेस
ह्या क्लासचा आपण यूज बघतोय आता. Whether we are making a phone call or sending email, establishing a connection across the internet or address are fundamental. त्यात मला एखादा फोन कॉल किंवा मेल सेंड करायचा आहे, तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे की एखादं कनेक्शन एस्टॅब्लिश करावं लागणार आहे. कनेक्शन जो पण एस्टॅब्लिश होत नाही तो पण तुम्ही काही करू शकत नाही. जसं आपलं समजा एखादा लेटर पाठवायचं आहे, तर आपण सेंडरचा ऍड्रेस आणि रिसिव्हरचा ऍड्रेस मॅन्डेटरी आहे तुमच्या एनव्हलपवर टाकायला. त्याशिवाय तुमचा डेस्टिनेशन ऍड्रेस असल्याशिवाय तुम्ही लेटर पाठवू शकत नाही, किंवा तुम्हाला एखादा लोकेशन फाइंड आउट करायचं, लोकेशन ऍड्रेस माहित असल्याशिवाय तुम्ही त्या डेस्टिनेशनला जाऊ शकत नाही. किंवा आपलं गुगल मॅप आहे तिथं सुद्धा आपण अल्टिट्यूड लॅटिट्यूड स्पेसिफाय केल्याशिवाय, आता ठीक आहे आपण बाय नेम सर्च करतो, सिटी नेम और एरिया नेम, पण ते माहित असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, ट्रॅव्हल करू शकत नाही. सो इन द केस ऑफ नेटवर्किंग इन कम्प्युटर नेटवर्क, इट्स ऑल्सो मॅन्डेटरी टू हॅव a destination address. Okay, in the same way it is used to encapsulate both numerical IP address and domain name for that address. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेला आपण एखादी वेबसाईट जे ओपन करत असतो ते आपण काय करतो, google.com किंवा yahoo.com किंवा gmail.com किंवा समजा facebook.com, youtube.com असे नाव टाकून आपण सर्च करतो. ठीक आहे. पण हे जर समजा त्याचे जे काय ऍड्रेसेस आहेत, समजा एखादा बाबा समजू आता गुगल साठी आपला 192.168 1.1 असा ऍड्रेस आहे. ठीक आहे. त्या मल्टिपल ऍड्रेस आहेत ऍक्च्युली गुगल साठी. सो इन दॅट केस जर आपण सेम ऍड्रेस, ओके, सेम नेम लक्षात ठेवणे सोपं आहे. इन्स्टेड ऑफ रिमाइंडिंग देअर ऍड्रेसेस, सेम इज ऍप्लिकेबल इन आवर डे टू डे लाईफ आल्सो. समजा आपल्याला एका मित्राच्या घरी जायचं आहे, so it's easy to remember his name rather than remembering his ward number and house number, okay, or area name. Okay, so आपण त्याच्या मित्राच्या घरी जाऊ शकतो नावानिशी. ठीक आहे. So this is the functionality of the inet address. This is the functionality of this inet address. It is used to encapsulate both numerical IP address and domain name for that address. आता आयपी ऍड्रेस आणि डोमेन नेम हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आयपी ऍड्रेस म्हणजे काय, त्या मशीनचा ऍड्रेस, जो मशीनवरती आपल्याला जायचं आहे, ओके, त्या मशीनचा ऍड्रेस आणि त्याच्या मशीनला असणारं नाव. ठीक आहे. बिकॉज इट्स इझी टू रिमेंबर द नेम, सो दॅट्स वाय we will use this class inet address. जर आपण समजा google.com टाकतो, instead of writing this any website name, we can directly specify its IP address. Okay, but it's feasible to use the domain name. So hide the number inside. So inet address काय करतो, आपल्याला जे नंबर्स आहेत, जो ऍड्रेस आहे तो हाईड करतो. इंटरॅक्शन विथ पाहिजे तर with the host name is much easier than IP address. host name कधी इझी असतो. ठीक आहे. से फॉर एक्झाम्पल आपला प्रोग्रामिंग लॅब आहे, प्रोग्रामिंग लॅब मध्ये 20 मशीन आहेत. ठीक आहे. तर त्या 21 मशीन आहेत, तर त्यामध्ये कुठल्या मशीनला कोणता ऍड्रेस आहे याच्यापेक्षा समजा आपण आपल्या मशीन्सना नावं दिले PL1, PL2, PL3, तर ते आपण नाव इझी सर्च करू शकतो. ठीक आहे. So same way it's easy to remember the name rather than the IP address. The same logic is applicable in this case of inet address. Inet address specially used to bind or encapsulate both IP address and domain name. So here are some factory methods. Okay. So the inet address class has no visible constructor. आता आपण बघितलं inet address हा क्लास आहे. ओके. आता क्लास आहे म्हणजे आपण त्याचा ऑब्जेक्ट तयार करू शकतो, पण inet address is a factory method. Okay, and it has no visible constructor. That is only the you can say it's one of the class that is in Java which has no visible constructor, inet address. To create inet address of object, we have to use one of the available factory method. ऑब्जेक्ट तयार करायसाठी आपण एक त्याची फॅक्टरी मेथड यूज करतो. फॅक्टरी मेथड्स आर merely convention whereby static methods in a class return the instance of the class. So static method in a class will return instance of the class. Okay, so this is done with the overloading a constructor with the various parameter list when
Having a unique method names makes result much clearer. Okay, so this is done with overloading constructor. Okay, so this is one more thing that is you have to remind. This is done with the overloading a constructor with various parameters. Okay, so three commonly used inet address factory methods are shown here. Okay, आपल्याकडे तीन फॅक्टरी मेथड्स आहेत 1 2 3. फर्स्ट आहे गेट लोकल होस्ट, सेकंड गेट बाय नेम, गेट ऑल बाय नेम. आता बघा इथं गेट लोकल होस्ट. आता हे सगळ्यामध्ये काय आहे, समजा तुम्ही एखादा मेथड कॉल करता, ठीक आहे, एखादी मेथड कॉल करता त्यावेळी तुम्हाला आपल्याला काय करता आयडेंट ऍड्रेसनं आपल्याला एखादं मशीन डेस्टिनेशन मशीन सर्च करायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे किंवा ट्रेस करायचं आहे किंवा कॉन्टॅक्ट करायचं आहे. ज्यावेळी ते मशीन मिळत नाही त्यावेळी तुमच्याकडे एक एक्सेप्शन यायला पाहिजे, ठीक आहे, आयडेंट ऍड्रेस साठी. त्यामुळे आपल्याकडं अननोन होस्ट एक्सेप्शन हेच एक्सेप्शन आहे, अननोन होस्ट एक्सेप्शन. जे आपल्याला मशीन फाइंड आउट होत नाही, ठीक आहे, त्या केसमध्ये आपण ते एक्सेप्शन थ्रो करेल. So for all of the three we have unknown host exception, unknown host exception, unknown host exception. Okay, so now get local host is one of the method. Then second is get by name, get all by name. आता एकेकाचं आपल्याला डिस्क्रिप्शन बघायचं आहे. ओके, सो पहिला मेथड होती गेट लोकल होस्ट. सो inet address object that represents the local host. ओके, गेट लोकल होस्ट म्हणजे आपण ज्या मशीनवरती आपला प्रोग्राम रन करतोय, ठीक आहे, त्या मशीनचा ऍड्रेस फाइंड आउट करून घेण्यासाठी किंवा त्या मशीनच्या डिटेल्स साठी आपण गेट लोकल होस्ट मेथड कॉल करतो. ठीक आहे, गेट लोकल होस्ट आपल्या लोकल मशीनची जी आपल्या एक्झिस्टिंग मशीन आहे त्याच्याशी आपल्याला त्याचा ऍड्रेस रिटर्न करते. देन गेट बाय नेम द inet address ऑफ द inet address फॉर द होस्ट नेम पास टू इच. ठीक आहे, जे आपण आयडी पास करतोय, आयपी ऍड्रेस पास करतोय त्याचा आपल्याला नेम मिळतं. गेट ऑल बाय नेम रिटर्न द अरे ऑफ inet address that represent all the addresses that particular name resolves to. सर आपण इथं काय होणार, तुम्ही जे नेम पास करणार आहात त्याचे मल्टिपल ऍड्रेस असू शकतात. ठीक आहे, वी कॅन हॅव मल्टिपल ऍड्रेस ऑन द सेम मशीन ऑल्सो, नो प्रॉब्लेम. ऍट द सेम टाइम अ वेबसाइट कॅन हॅव मल्टिपल ऍड्रेसेस. आपण एखादा बेसिक वेबसाईटचा विचार करतो, आपण जर कधी GoDaddy वरती बघितला असाल आणि एखादे वेब स्पेस आणि डोमेन नेम जर तुम्ही घेतला असाल, डोमेन नेम वेब स्पेस दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, त्यात तुम्ही एखादी जागा रेंट वर करतात त्यावेळी तुम्हाला एक आयपी ऍड्रेस असाइन केला जातो जो ग्लोबल असतो. तर काही वेळेला आपल्याला अशी गरज असते की आपण मल्टिपल आयपी ऍड्रेस वरती काम करत असतो फॉर सेम नेम. से फॉर एक्झाम्पल गुगल.com एका सिंगल सर्व्हर नाहीये, त्याला मल्टिपल सर्व्हर्स आहेत, त्याला मल्टिपल ऍड्रेसेस आहेत. ठीक आहे, का हे कशासाठी असतं, कारण समजा एखादी वेबसाईट एखाद्या सर्व्हर थ्रू डाऊन असेल तर ते सेकंड सर्व्हर अप होऊन तुम्ही तिथून सगळा डेटा बॅकअप घेऊ शकता. आज पण कधी असं बघितलंय का जीमेल डाऊन आहे, जीमेल लॉग इन होत नाही? हा, प्रोव्हाइडेड युअर नेट इज वर्किंग. ओके, व्हाय? बिकॉज देयर इज multiple server or multiple addresses, IP addresses working for the same name, that is for google.com only. Same case with the Facebook also. Okay, so here त्या जो टोटल ऍड्रेस आहेत त्याचा आपल्याला लिस्ट पाहिजे असेल तर गेट ऑल बाय नेम्स आपण यूज करतो. ओके, आता आपण एक सिंपल प्रोग्राम बघायचा याचा. सो दिस इज अ सिंपल प्रोग्राम. ओके, आता इथं बघा, मग सांगितलं होतं की कोणताही जावाचा प्रोग्राम असेल तर कंपल्सरी .NET पॅकेज हे पाहिजे. सो इट्स मॅन्डेटरी टू राईट .NET पॅकेज हियर और दॅट इज इम्पोर्ट हियर. हा आपलं प्रोग्रामचं नाव आहे. एक्सेप्शन थ्रो केले, अननोन होस्ट एक्सेप्शन. ठीक आहे, inet ऍड्रेस हा आपला क्लास आहे. ठीक आहे, हा आपला क्लास आहे inet ऍड्रेस. ऍड्रेस हा ऑब्जेक्ट झाला inet ऍड्रेस डॉट गेट लोकल होस्ट. आता इथं आपण काय केलंय, inet ऍड्रेसचा ऑब्जेक्ट तयार केलाय. मग काय सांगितलं आपण, इट डू नॉट हॅव एनी विजिबल कन्स्ट्रक्टर. सो इन ऑर्डर टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट inet ऍड्रेस वी हॅव 3 फॅक्टरी मेथड्स and this is one of the method, that is get local host. Okay, that we already seen the previous slide. Okay, so आपल्याला inet ऍड्रेसचा ऑब्जेक्ट तयार करायसाठी आपण काय करतो, inet address dot get local host.
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन ऍड्रेस, आपण काय केला त्याचा ऍड्रेस प्रिंट केला. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍड्रेस इक्वल टू inet ऍड्रेस डॉट गेट बाय नेम. आपण सेकंड मेथड यूज केली आणि त्याला होस्ट नेम पास केला google.com. आता इथे काय होईल, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आणि ऍड्रेस पुन्हा प्रिंट केला आपण, तर इथे आपण google.com ज्या सर्व्हरवरती आहे त्या सर्व्हरचा ऍड्रेस तुम्हाला येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे inet ऍड्रेस SW. आता मग सांगितलं होतं गेट ऑल बाय नेम काय करतं, तुम्हाला अरे रिटर्न करतं, तुम्हाला जेवढे ऍड्रेसेस आहेत ते सगळ्यांचं अरे रिटर्न करतं. आता आपण सॅम्पल आहे yahoo.com बघितलंय. यू कॅन राईट एनी वेबसाईट नेम हिअर दॅट इज हॅव्हिंग द मल्टिपल ऍड्रेसेस. आपल्याला जे माहित आहे ते तुम्ही राखू शकता. ठीक आहे. सो गेट ऑल बाय नेम्स काय करणार, yahoo.com च्या जे काय ऍड्रेस आहे त्याचे सगळं अरे रिटर्न करणार. ओके. सो inet ऍड्रेस SW. आता हा इथं ऑब्जेक्ट झाला. फॉर लूप यूज करून आपण काय केलं, सिस्टम डॉट प्रिंटलन SW ऑफ I. इथं काय आलंय, इंडेक्स पास करून आपण त्याचे जे काय ऍड्रेस आहेत ते प्रिंट केले. आता इथं लूप का यूज केलाय, कारण आपल्याकडे अरे आहे आणि अरे सगळा कंटेंट आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. ओके. लक्षात घ्या, गेट लोकल होस्ट लोकल मशीनचा ऍड्रेस देईल. गेट बाय नेम, तुम्ही जर नेम पास करता त्या सर्वचा सिंगल ऍड्रेस देईल आणि तुम्हाला जर सगळे ऍड्रेस पाहिजे असतील गेट ऑल बाय नेम आपण यूज करू शकतो, दॅट इज yahoo.com. ओके. आणि वी आर युजिंग द लूप पार्ट, लूप सिंपल प्रोग्राम. ओके. सो दिस इज द आउटपुट. आता हे जे प्रोग्राम आहे हा आपला प्रोग्रामिंग लॅबचं जे पहिलं मशीन आहे त्यावरती केलंय. सो त्याचा ऍड्रेस जे आहे PL1-PC, हा त्या पीसीचं नाव असेल /192.168.33.123. आपल्या कॉलेजचं जे प्रोग्रामिंग लॅब मधलं मशीन आहे त्या मशीनचा ऍड्रेस आहे हा पहिल्या मशीनचा. सो तो ऍड्रेस रिटर्न केलाय. त्यानंतर google.com वेबसाईटचा आपल्याला जो सर्व्हर ऍड्रेस आहे तो रिटर्न केलेला आहे. ओके. त्यानंतर yahoo.com आहे. ओके. yahoo.com साठी आपल्याला मल्टिपल ऍड्रेस आहेत, दोन्ही ऍड्रेस त्यांनी रिटर्न केलेले आहेत. सो पहिला ऍड्रेस आहे 202.165.107.50, देन 202.165.107.49, असे मल्टिपल ऍड्रेस आपल्याला रिटर्न केले. ओके. आता हे हा प्रोग्राम बघताना किंवा हा प्रोग्राम आहे, हा बेसिक प्रोग्राम आहे, तुम्ही हा घरी परफॉर्म करून बघायचा आहे, कारण हा प्रोग्राम आपल्या मॅन्युअल मध्ये पण आहे आणि तुम्हाला गेट लोकल होस्ट, गेट बाय नेम आणि गेट ऑल बाय नेम हे आपल्या ओरलला वगैरे विचारतात आणि बरेच वेळा टेक्निकल इंटरव्ह्यूला विचारला असतो क्वेश्चन हा. त्यामुळे हा याचं वर्किंग जे आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द गेट लोकल होस्ट, गेट बाय नेम, गेट ऑल बाय नेम, and how to create object of the inet address. So these are the common questions asked in the interview. So it's very much useful program and you must try this program in your home. Okay. आणखीन एक फक्त काय करा, तुम्हाला google.com किंवा yahoo.com चे डिटेल्स ऍड्रेस पाहिजे, तुमचा जो मशीन आहे घरचं ते कंपल्सरी नेट ऑन पाहिजे त्याला, त्याशिवाय तुम्हाला ते ऍड्रेस रिटर्न करणार नाही. थँक्यू.